नमस्कार. NCISMच्या संहिता अध्ययन 2च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण चरक संहितेच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण सूत्रस्थान चालू करणार आहे. त्यामध्ये चरक सूत्रस्थान 13 स्नेह अध्याय या टॉपिकवर MCQ, SAQ व LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर स्नेह अध्यायामध्ये स्नेह योनी, त्याचे भेद, त्याच्यानंतर चतुर्विध स्नेह, त्याचे गुण, स्नेहाचा काल, प्रविचारणा स्नेह, अच्छपेया, स्नेहाची मात्रा, त्यानंतर स्नेहयोग, अयोग पुरुष, त्यानंतर अयोग लक्षण, सम्यक लक्षण, अतियोग लक्षण, त्यानंतर कोष्ट परीक्षा, स्नेहपान विधी इत्यादी टॉपिक्सचं वर्णन केलेलं आहे. तर यापैकी जे मस्ट टू नोचे पॉईंट्स आहेत त्याच्या नोट्स आज आपण इथे पाहणार आहोत व इतर जे डिझायर टू नो वगैरे पॉईंट आहेत ते तुम्ही संहितामधून एकदा वाचून घ्या. तसंच जे श्लोक इम्पॉर्टंट आहेत ते सर्व पाठांतर करून घ्या, ते खूप उपयोगी पडतील. तर सुरुवातीला चरक संहिता. तर त्याचं डिव्हिजन आपल्याला माहिती आहे, सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, शारीरस्थान आणि इंद्रियस्थान. तर हा आपला सिलेबस आहे. यापैकी सूत्रस्थानवर 37 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे, निदानस्थानवर 19 मार्क, विमानस्थान 24 मार्क, शारीरस्थान 13 मार्क आणि इंद्रियस्थानावर 7 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. असा आपला 100 मार्कांचा पेपर राहणार आहे. तर सुरुवात करूया स्नेह अध्यायापासून. त्यामध्ये स्नेहाचे प्रकार. स्नेहाने वाताची चिकित्सा केली जाते. तिन्ही दोषांमध्ये वात हा मुख्य आहे, त्याची योग्य चिकित्सा करणे आवश्यक आहे. चरक सूत्रस्थान 13व्या अध्यायात स्नेहाचे वर्णन आले असून स्नेहाचे 4 प्रकार येथे वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये तूप म्हणजे घृत, तैल, वसा आणि मज्जा. वरील 4 स्नेह हे सर्व स्निग्ध पदार्थात उत्तम मानले जातात. आपल्याला श्लोक पाठ पाहिजे हा. सर्पीस तैल वसा मज्जा सर्व स्नेह उत्तमा मता येषु चय उत्तम सर्पी संस्कारस्या अनुवर्तनात. या 4 स्नेहांमध्ये तूप म्हणजे सर्पी सर्वात श्रेष्ठ मानले आहे, कारण आपले गुण न सोडता ते त्यात घातलेल्या औषधींचे गुण स्वीकारते. स्नेहाचा उपयोग हा अन्नपानासह बस्ती, नस्य, अभ्यंग, गंडूष, शिरोधारा, कर्णपुरण, अक्षितर्पण यांच्याद्वारे युक्तिपूर्वक करावा. त्यानंतर आता जे आपण 4 स्नेह पाहिले तर त्याचे आपल्याला गुण पाहिजे आहेत. 4ही स्नेहाचे आपल्याला 4 श्लोक पाठ पाहिजेत, ते तुम्ही संहितामधून लिहून घ्या. त्यामध्ये आपण तुपाचे गुण सुरुवातीला पाहूयात. पित्तज विकारांचं शमन करतं, वातज विकारांचं शमन करतं. त्यानंतर रस, शुक्र आणि ओज धातूसाठी हितकर आहे, दाहशामक आहे आणि शरीरवर्ण व स्वर प्रसन्न करतं. याचा श्लोक आहे, घृतम पित्तम अनिलहरम रस शुक्र ओजसाहितम निर्वापनम मृदुकरम स्वरवर्ण प्रसादन. त्यानंतर तैलाचे गुण. त्याचा श्लोक आहे, मारुतग्नम नचश्लेष्मवर्धनम बलवर्धनम त्वचम उष्णम स्थिरकरम तैलयोनी विशोधनम. याचा अर्थ मारुतग्नम म्हणजे वातज विकार कमी करतं, कफाचं वर्धन करत नाही, बलाचं वर्धन करतं, त्वचेस हितकर आहे, उष्ण गुणाचं आहे, शरीराला दृढता प्राप्त करतं आणि योनी मार्गाचं शोधन आहे. हे होते तेलाचे गुण. नेक्स्ट वसा. वसाचा श्लोक आहे, विदुग अनह भ्रष्ट योनी कर्ण शिरोरुजी पौरुषोपचय स्नेहे व्यायामे चेष्यते वसा. याचा अर्थ चरबी, अस्थिभंग, संधिभंग इत्यादी वेदना कमी करतं, योनी डोकं मधील वेदना कमी करतं, पौरुष वाढवतं, त्यानंतर शरीराची पुष्टी करतं, स्निग्धता प्राप्त करतं आणि व्यायामास हितकर. त्यानंतर मज्जा. ह्याचा श्लोक आहे, बल शुक्र रस श्लेष्म मेदो मज्ज विवर्धन मज्जा विशेषतो अस्थानाम च बलकृत स्नेहने हित. ह्याचा अर्थ बल व वीर्य वाढवतं, त्यानंतर रस, कफ, मेद व मज्जा धातूची वृद्धी करतं, हाडांमध्ये बल उत्पन्न होते आणि शरीर स्नानासाठी उपयोगी आहे. तर मी जेव्हा श्लोक सांगितला तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की 2 लाईनीचा श्लोक जर आपला पाठ असेल तर आपण सर्व गुण त्याचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट लिहू शकतो लगेच. तर श्लोक करा, ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्नेहाच्या प्रविचारणा. स्नेहाच्या प्रविचारणा 24 सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ओदन, विलेपी, रस, मांस, दूध, दही, यवागू, सूप, शाक, युष, कांबलिक, खड, सत्तू, तिलपिष्ट, मद्य, लेह, भक्ष्य, अभ्यंजन, बस्ती, उत्तर बस्ती, गंडूष, कर्णतैल, नस्य आणि अक्षितर्पण ह्या स्नेहाच्या 24 प्रविचारणा आहेत. आता याचं एक्सप्लेनेशन पाहूया. स्नेह प्रविचारणा म्हणजे विचारणा म्हणजे कल्पना होय. स्नेह अध्याय या अध्यायामध्ये स्नेहाच्या 24 प्रविचारणा सांगितल्या आहेत, त्या आपण पूर्वी पाहिल्या. त्या खालीलप्रमाणे आहेत. ओदन. ओदन म्हणजे 5 पट पाण्यात शिजवलेला भात होय. विलेपी म्हणजे तांदूळ किंवा गहू अशा धान्याचा जाडा रवा 4 पाण्यात शिजवून अर्धे पाणी उरले असताना काढलेले, त्याला विलेपी म्हणावे. रस म्हणजे ताज्या मांसाला योग्य प्रकारे शिजवून त्यातील पाणी गाळून काढतो, तो रस होय. मांस प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे शिजवलेले मांस. दूध म्हैस, गाय, बकरी इत्यादीच्या गरम दुधात स्नेह घालून त्याचे सेवन करावे आणि दही दह्याबरोबर सेवन करावे. त्यानंतर यवागू. यव, गहू, तांदूळ यांच्या रव्यात 6 पट पाणी घालून शिजवून केली जाते, त्याला यवागू म्हणतात. सूप तूर, मूग, मसूर, चणा इत्यादी डाळीत 18 पट पाणी घालून अर्धे पाणी उरल्यावर तयार होते, त्याला सूप म्हणतात. शाक म्हणजे फळ, फूल, पालेभाज्या. युष डाळ शिजवून झाल्यावर राहिलेले पाणी गाळून काढणे. कांबलिक
तीळ व उडीद कुटून दही, आंबट पदार्थ आणि मीठ व तेल घालून शिजवणे. खड म्हणजे कढी अर्थात ताकाला हिंग, जिरे यांची फोडणी देणे. सत्तू जव, चणे, मटार इत्यादी भाजून सालपाट काढून केलेले पीठ, त्याला सत्तू म्हणतात. आणि तिलपिष्ट म्हणजे तिलामध्ये साखर, गूळ घालून कुटून केले जाते. त्यानंतरची प्रविचारणा आहे मद्य. दारू, आसव, अरिष्ट, सुरा इत्यादी. लेह, च्यवनप्राश. भक्ष्यमध्ये तूप किंवा तेलात घालून केलेले मालपुआ. अभ्यंजन म्हणजे मालिश. बस्ती, अनुवासन बस्ती. उत्तर बस्ती, योनिमार्ग किंवा मूत्रमार्गात स्नेहबस्ती देणे. तर या आपण प्रविचारणा पाहतोय, म्हणजे स्नेह कशासोबत द्यावा त्या पद्धती. त्यानंतर गंडूश, तोंडात स्नेह खुळखुळवता ठेवणे. त्यानंतर कर्णतेल, कानात तेल घालणे. नस्य म्हणजे नाकात तेल ओतणे. आणि अक्षितर्पण म्हणजे डोळ्यात तूप घालणे. तर ह्या होत्या स्नेहाच्या 24 प्रविचारणा. तर ह्या तुम्ही शॉर्टमध्ये लिहायच्या, SAQ येऊ शकतो. त्यानंतरचा पॉईंट आहे स्नेहमात्रा. आता स्नेहमात्रा म्हणजे काय, तर स्नेहाच्या 3 मात्रा सांगितल्या आहेत: प्रधान, मध्यम आणि ऱ्हस्व. 1 दिवस आणि 1 रात्र म्हणजे 24 तास यामध्ये जेवढा स्नेह पचतो त्याला प्रधान मात्रा म्हणायची स्नेहाची. त्यानंतर 1 दिन कालावधी म्हणजे 12 तासमध्ये जेवढा स्नेह पचतो त्याला स्नेहाची मध्यम मात्रा म्हणावी. आणि अर्ध्या दिवसात म्हणजे 6 तासात जेवढा स्नेह पचतो त्याला स्नेहाची ऱ्हस्व मात्रा म्हणतात. तर ह्या होत्या स्नेहाच्या 3 मात्रा. तर आत्ता जे थोडक्यात आपण स्नेहमात्रा सांगितलं त्याचा डिटेलमध्ये हा चार्ट आहे. हा चार्ट असा जरी तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला सोपं जाईल. या चार्टमध्ये आपण स्नेहाची मात्रा, त्याचं लक्षण म्हणजे कधी पचतो, त्याचे गुण आणि त्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे ह्याचं डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. तर पाहूयात. प्रधान मात्रा. लक्षण: पचण्यास 24 तास. गुण: शीघ्र विकार प्रशमन होते, वाढलेले दोष बाहेर येतात आणि शरीरबल वाढून शरीर, मन, इंद्रिय यांना स्फूर्ती होते. योग्य व्यक्ती कोण आहे प्रधान मात्रेस? अधिक स्नेहसेवन सवय असलेला, भूक तहान सहन करणारा, उत्तम जठराग्नीचं बल, त्यानंतर सर्पदंश झालेला, विसर्प, मूत्रकृच्च आणि उन्माद असलेला. तर हे होतं स्नेहाची प्रधान मात्रा. त्यानंतर मध्यम मात्रा. त्याचं लक्षण: पचण्यास 12 तास. गुण: मोठे उपद्रवाची शंका उद्भवत नाही, बल कमी होत नाही आणि शोधनासाठी प्रयोग केला जातो. योग्य व्यक्ती कोण आहे? तर अरुष्क, विस्फोटक, पीडका, खाज, पामा, कुष्ठ, प्रमेह, वातरक्त, त्यानंतर मृदुकोष्ठी व मध्यम बल असलेल्या व्यक्तींसाठी स्नेहाची मध्यम मात्रा उपयोगी ठरते. त्यानंतर तिसरं आहे स्नेहाची ऱ्हस्व मात्रा. त्याचं लक्षण: पचण्यास 6 तास लागतात. गुण: परिहारासाठी सुखकर आहे, शरीर स्नेहनब्रुवन करते, बलकारक आहे, कोणतेही उपद्रव उत्पन्न होत नाहीत आणि शरीराला स्थिरपणा प्राप्त होतो. हे झाले त्याचे गुण. आता ऱ्हस्व मात्रेस योग्य व्यक्ती कोण आहे? तर वृद्ध, बालक, सुकुमार, नेहमी आराम करणारे, मंद अग्नी, अतिसार, खोकला अशा लोकांसाठी ऱ्हस्व मात्रा हितकर आहे. नंतरचा पॉईंट आहे स्नेहाचे भेद म्हणजे प्रकार. तर योनिभेदाने स्नेहाचे 2 प्रकार आहेत: स्थावर आणि जांगम. स्थावरच्या अंतर्गत क्वात, तैल, घृत हे एक्झाम्पल आहेत. जांगममध्ये क्षीर, तूप, वसा, मज्जा. त्यानंतर दुसरं वर्गीकरण आहे कार्मुक भेदाने: शोधन, शमन आणि बृहन. त्यानंतर मात्राभेदाने आपण पाहिलं रससी, ऱ्हस्व, मध्यम आणि उत्तम मात्रा. पाकभेदाने मृदू, मध्यम आणि खरपाक. संज्ञाभेदाने अच्छस्नेह, सद्यस्नेह आणि पांचप्रसूतिका पेय. संयोगभेदाने यमल, त्रिवृत्त आणि महान. हे तुम्हाला माहिती असेल, यमल म्हणजे 2 स्नेह एकत्र येणे, त्रिवृत्त म्हणजे 3 वेगवेगळे स्नेह आणि महान म्हणजे 4 स्नेह बनवून जो आपण प्रयोग करतो तो महान म्हणतात. त्यानंतरचं वर्गीकरण म्हणजे उपयोगभेदाने स्नेहाचे 2 प्रकार: बाह्य स्नेह, आभ्यंतर स्नेह. बाह्यमध्ये आपण पाहतो अभ्यंग, लेप, उद्वर्तन, मर्दन, परिषेक, धारण, पुरण, अवगाहन हे सर्व येतात. त्यानंतर अभ्यंतर अंतर्गत पान, भोजन आणि बस्ती. तर हे होते स्नेहाचे भेद. हा सुद्धा चार्ट तुम्ही असा मेमोराईज करण्यासाठी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर स्नेहनासाठी योग्य व्यक्ती कोण आहे म्हणजेच सम्यक, अस्निग्ध व अतिस्निग्ध लक्षणं. त्यामध्ये योग्य व्यक्ती ज्याचे स्वेदन किंवा शोधन करावयाचे आहे, ज्याचे शरीर वृक्ष आहे, जे वातव्याधींनी पीडित आहेत, नित्य व्यायाम करणारे, नित्य मद्यपान करतात व नित्य स्त्री सेवन करतात अशा व्यक्तींसाठी स्नेहन योग्य आहे. आता अयोग्य व्यक्ती: ज्यांच्यात अभिषंद आहे, दोष अतिवृद्ध झालेले आहेत, ज्यांच्या मर्मस्थानात व्याधी स्थिर आहे, तोंडातून लाळ फार गळते, गुदमार्गातून पाणी जाते, ज्या लोकांमध्ये कफ व मेद वाढलेले असेल, भोजनात रुची वाटत नाही, उदररोग, आमदोष, नस्य व बस्ती चालू असेल अशा लोकांमध्ये स्नेहन करू नये. नेक्स्ट पॉईंट आहे सम्यक स्निग्ध, अस्निग्ध व अतिस्निग्ध लक्षणं. मागे जसे आपण स्नेहाचे गुणांचे श्लोक पाहिले तसेच ह्या तिघांचे सुद्धा श्लोक आहेत 2-2 लाईनीचे, ते सुद्धा पाठ करून घ्या. सम्यक स्निग्धामध्ये वातानुलोम्य दीप्तो अग्निवर्चम स्निग्धम असहतम मार्दवम स्निग्धताच्या अंगे स्निग्धा नाम उपजायते. म्हणजेच वायूचे अनुलोमन करतो, अग्नीची प्रदीप्ती करतो, मलस्निग्ध मऊ, त्यानंतर शरीरात कोमलता, स्निग्धता आणि पातळपणा आणि शरीराला मृदू करतो. तर हे सम्यक स्निग्धाचे लक्षण आहेत. नेक्स्ट अस्निग्ध.
त्यामध्ये पुरुषम ग्रथितम वृक्षम वायुर्प्रगृह्ण मृदू पक्ता खरत्वम रौक्षम च गात्रस्य अस्निग्ध लक्षणम, म्हणजेच मलाच्या गाठी तयार होतात, वृक्षमल, वायूचे प्रतिलोमन, खरखरीतपणा आणि शरीराला वृक्षता प्राप्त होते, तेव्हा समजावे की स्नेहन बरोबर झाले नाही, अस्निग्ध झालेले आहे. तिसरं आहे अतिस्निग्ध लक्षणं. त्यामध्ये पांडुता गौरवम जाड्यम पुरुषस्य अविपक्वता तंद्री अरुची उत्क्लेश स्याद अतिस्निग्ध लक्षणम, म्हणजे शरीर पिवळे पडते, शरीर जड होते, वजन वाढते, अपक्व मलोत्सर्ग होतो, तंद्रा, अरुची, उत्क्लेश व पांडुता ही लक्षणं दिसतात, तेव्हा समजावे की स्नेहाचा अतियोग झालेला आहे. तर या होत्या चरक सूत्रस्थान 13 स्नेहाध्याय संबंधित महत्त्वाच्या नोट्स. तसंच यामध्ये जे मी श्लोक सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाठ करून घ्या, तुम्हाला पेपरमध्ये उपयोगी पडतील. व जे छोटे छोटे पॉईंट्स राहिलेले आहेत जे इथे कव्हर झाले नाहीत ते तुम्ही संहितामधून एकदा बघून घ्या. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व असेच आपल्या नोट्स फॉलो करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अध्यायासोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.